नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल पारंपरिक पद्धतीची मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यासोबत दोन प्रकारच्या गुळवण्या। इथे आपण स्पेशल गुळापासून तयार होणारी गुळवणी पण बनवणार आहोत आणि एक दूध गुळवणी पण बनवणार आहोत। हे बघा, आपली पुरणपोळीचं टेक्स्चर बघू शकता, किती छान मऊ आणि लुसलुशीत आहे। हे बघा किती छान भरभरून पुरण भरलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। होळी स्पेशल पुरणपोळी आणि गुळवणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 1.5 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 2 कप गव्हाचं पीठ, इथे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला। 1.5 कप गूळ घेतलेला आहे किसून, हा गूळ आपण पुरणपोळीसाठी वापरणार आहोत। त्यानंतर 1 कप गूळ घेतलेला आहे किसून, हा गूळ आपण गुळवणीसाठी वापरणार आहोत। 2 चम्मच चॉप केलेले काजू, 2 चम्मच चॉप केलेले बदाम, 2 चम्मच चारोळी, 2 चम्मच मनुके, 1 वाटी किसलेले खोबरं, चवीनुसार मीठ, 1 वाटी साजूक तूप, 1.5 चम्मच इलायची पावडर, 1 चम्मच सोपचं पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 वाटी दूध इथे आधी गरम करून घेतलं, त्यानंतर त्याला थंड करून घेतलेलं आहे। अर्धा कप मैदा पण चाळून घेतलेला आहे। पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं गरम करायला। आता या पाण्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद ऍड करून घेऊया। आता या पाण्यामध्ये आपण 1 चम्मच तेल ऍड करून घेऊया। आता इथे पाण्याला उकळी आली। आता या स्टेजला आपण धुवून घेतलेली हरभऱ्याची डाळ ऍड करून घेऊया। इथे मी 2 ते 3 पाण्याने हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली। आता आपण कुकरचं झाकण बंद करूया। इथे आपल्याला हरभऱ्याची डाळ छान शिजून घ्यायची आहे गाळ होईपर्यंत। हरभऱ्याची डाळ शिजेपर्यंत आपण इकडे गुळवणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर। आता यामध्ये किसलेला गुळ ऍड करून घेऊया। आता इथे किसून घेतलेला गुळ 1 कप होता, त्यासाठी आपण 2 कप पाणी ऍड करणार आहोत। इथे आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे गुळवणीसाठी। आता तुम्ही बघू शकता तिथे मी गुळ मेल्ट करून घेतलेला आहे। हे बघा, इथे गुळाच्या पाण्याला छान उकळी आली। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। इथे आपल्याला हे गुळाचं पाणी चाळून घ्यायचं आहे चाळणीच्या सहाय्याने, म्हणजे त्यामध्ये असलेला कचरा वगैरे निघून जाईल। आता तुम्ही बघू शकता तिथे आपली हरभऱ्याची डाळ छान शिजली। हे बघा, आता इथे पुरणाची चाळणी घेतली, त्या खाली पातेलं लावलेलं आहे। आता आपल्याला या चाळणीवर शिजलेली डाळ काढून घ्यायची आहे। डाळीचं जे पाणी उरेल खाली ते फेकायचं नाही, त्यापासून तुम्ही आमटी वगैरे बनवू शकता। आता आपण पुरण वाटून घेणार आहोत। पुरण वाटण्यासाठी मी पावभाजी मॅशरचा वापर करणार आहे। हे बघा, अशा प्रकारे शिजलेली हरभरा डाळ मॅश करून घ्यायची। हे बघा, इथे मी पुरण वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती स्मूथ पुरण वाटून घेतलं। आता यामध्ये आपण किसून घेतलेला गूळ ऍड करून घेऊया। इथे आपल्याला पुरण आटून घ्यायचं आहे, त्यासाठी मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। आता आपण गूळ मिक्स करून घेऊया पुरणामध्ये। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पुरण आटून घेतलं आणि थंड करून घेतलं। गरम असताना आपल्याला यामध्ये सोप पावडर किंवा इलायची पावडर ऍड करायची नाही, तशाने त्याचा वास निघून जातो। आता या स्टेजला आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया। त्यानंतर सोप पावडर ऍड करून घ्यायचं। आता आपण पुरणामध्ये इलायची पावडर आणि सोप पावडर मिक्स करून घेऊया। आता इथे पुरणामध्ये इलायची पावडर आणि सोप पावडर मिक्स करून घेतलं। इथे आपलं पुरण रेडी झालेलं आहे पुरणपोळी बनवण्यासाठी। आता आपण गुळवणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये तूप ऍड करून घेऊया। तूप मेल्ट झाले की यामध्ये खोबऱ्याचा किस ऍड करून घेऊया। आता आपण खोबऱ्याचा किस छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत। आता या स्टेजला चॉप केलेले काजू ऍड करून घेऊया। त्यानंतर चॉप केलेले बदाम ऍड करून घ्यायचे। चारोळी ऍड करून घ्यायची, त्यासोबतच मनुके ऍड करून घ्यायचे।
आता आपण खोबऱ्याच्या किस सोबत ड्राय फ्रुट्स पण परतून घेऊया. आता तुम्ही बघू शकता तिथे आपले मनुके छान फुगले आणि खोबऱ्याचा किस पण छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया. आता या स्टेजला आपण चाळून घेतलेलं गुळाचं पाणी ऍड करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व गुळाचं पाणी ऍड करून घेतलं. आता यामध्ये अजून थोडंसं पाणी ऍड करूया. आता गुळवणीला आपण छान एक उकळी येऊ देणार आहोत. आता तुम्ही बघू शकता पुरणपोळी सोबत सर्व केली जाणारी गुळवणी तयार झालेली आहे. हे बघा किती टेस्टी गुळवणी तयार झाली. ही स्पेशल गुळाची गुळवणी आहे. यापुढे मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की दुधाची गुळवणी कशी बनवायची. आता आपण दूध गुळवणी बनवायला सुरुवात करूया. आपण जी गुळाची गुळवणी बनवली होती ती मी साईडला घेतलेली आहे. इथे मी गुळवणी थंडी करून घेतली. आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपली दूध गुळवणी तयार झालेली आहे. आता आपण पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारा डो भिजून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठी प्लेट घेतली. आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ ऍड करून घेऊया. आता प्लेटमध्ये गव्हाचं पीठ काढून घेतलं. आता यामध्ये आपण मैदा ऍड करून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं. आता आपण पीठ भिजवायला सुरुवात करूया. इथे मी पाण्यामध्ये हळद ऍड केलेली आहे अर्धा चम्मच. इथे आपल्याला छान सॉफ्ट डो भिजून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडं थोडं पाणी ऍड करायचं. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डो भिजवून घेतलेला आहे. हे बघा किती छान सॉफ्ट डो भिजवून घेतला. आता हा डो आपण पाण्यामध्ये डिप करून ठेवणार आहोत 10 मिनिटांसाठी. आता इथे 10 मिनिटं पूर्ण झालेले आहे. इथे मी 10 मिनिटापासून पिठाचा डो पाण्यामध्ये ठेवला होता डिप करून. आता आपण हा डो बाहेर काढून घेऊया. आता आपण डोवर थोडंसं ऑइल टाकूया. आता आपण पुन्हा डो एकसारखा मळून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता तिथे डो पुन्हा मी मळून घेतलेला आहे. हे बघा आपलं पीठ कसं रबरासारखं स्ट्रेच होत आहे. इथे एकदम परफेक्ट डो तयार झाला आपला पुरणपोळी बनवण्यासाठी. आता आपण पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया. त्यासाठी पोळपाट घेतला. आता यावर थोडंसं कोरडं पीठ टाकून घेऊया. त्यानंतर थोडंसं पीठ घ्यायचं. पिठाला एकदम मळून घ्यायचं अशा प्रकारे. आता आपल्याला या पिठाची खोल वाटी तयार करून घ्यायची आहे पुरण भरण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे खोल वाटी तयार करून घेतली. आता यामध्ये आपण पुरणाचा गोळा भरून घेऊया. त्यानंतर वरची साईड चांगली बंद करून घ्यायची आपल्याला. हे बघा अशा प्रकारे पुरण भरून घेतलं. आता एकदा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे पुरण सर्व साईडला व्यवस्थित भरल्या जाईल. आता थोडंसं पीठ टाकूया पोळपाटावर आणि छान पुरणपोळी लाटून घ्यायची आपल्याला. आता पुन्हा थोडासा कोरडा हात लावायचा पिठाचा. हे बघा अशा प्रकारे पुरणपोळी लाटून घेतली. तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी कुठेही फुटलेली नाही.
इकडे आपला तवा पण गरम झाला. आता तव्यावर थोडंसं ऑइल टाकून घेऊया. आता यामध्ये तयार झालेली पुरणपोळी टाकून घ्यायची. हे बघा आपली किती छान पुरणपोळी तयार झाली. आता आपण पुरणपोळीला पलटी मारून घेऊया. आता इथे आपली पुरणपोळी फुगायला सुरुवात झाली. आता यावर आपण ऑइल लावून घेऊया. तुम्ही इथे तूप पण लावू शकता. आता आपण पुरणपोळीला पलटी मारूया. हे बघा किती छान टम्म फुगलेली पुरणपोळी तयार झाली आपली. इथे आपली पुरणपोळी फुटली पण नाही. एकदम आपण परफेक्ट पीठ भिजवलं होतं, त्यामुळे आपली छान पुरणपोळी तयार झाली. आता राहिलेले सर्व पुरणपोळ्या याच पद्धतीने तयार करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता होळी स्पेशल मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी आणि 2 प्रकारच्या गुळवणी तयार झालेले आहे. हे बघा आपली पुरणपोळी किती छान सॉफ्ट आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी आपली पुरणपोळी तयार झाली. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी होळी स्पेशल मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यासोबत 2 प्रकारच्या गुळवणी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील.